5 चौकार एकवटले आणि तोच ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देखील। मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय देवेंद्र घडशी यांना आणि पुरस्कार देण्यासाठी मी मंचावरती विनंती करतोय। हेमंत दादांना विनंती करतोय, हेमंत दादांच्या शुभ हस्ते आपण देऊयात पुरस्कार। चांगली बॅटिंग देवेंद्रची पाहायला मिळाली। देवेंद्र घडशी मोरिया 11 संघामध्ये जबरदस्त काम केलंय, त्याच कामामुळे आज विजय स्टार संघामध्ये निवड केली आहे आणि जो प्रमोशन मिळालाय त्याचं उत्तर देखील समोर आहे। बिस्फोट आपल्याला पाहायला मिळाला, 5 बाउंड्रीज आणि आपल्या संघाला आपल्या बाजूला झुकवलंय। देवांशा शुभ हस्ते ते मात्र आपण पारितोषिक देत आहोत। सुरेंद्र लोखंडे यांचे चिरंजीव। क्रिकेटचे धडे आता मात्र इथूनच गिरवायचेत आणि आपल्या वडिलांचं नाव अगदी साता समुद्र पारण्याचं, इथूनच हा प्रयत्न आहे। आज व्यासपीठावरती समोरच्या खेळाडूला पारितोषिक देतोय, पण उद्या मात्र पारितोषिक पटकावायची आहेत, याच इच्छेने हा खेळाडू नवीन उभरता सितारा आपल्याला पाहायला मिळेल। देवांश लोखंडे, नवापाड्याचा ब्राईट फ्युचर। नेक्स्ट मॅच कडे आपण वळणार आहोत। चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि चांगल्या मॅच मध्ये चांगलं समालोचन ऐकण्याची प्रेक्षकांची देखील इच्छा आहे आणि मी तुर्तास थांबतो। आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ग्लोबल टेनिस क्रिकेट वाहिनी सोबत जोडत राहा आणि मी इन्व्हाइट करतोय मनीषजी बागे सरांना। थँक्यू। धन्यवाद, थँक्यू सो मच मयूरजी भोईर सर, धन्यवाद। मंत्रमुग्ध करणारे शब्द आपण मयूर सरांचे ऐकले। मॅच देखील तशी चुरशीची राहिली, नाही राहिली। इलेव्हन किंग नक्कीच हा सामना गमावलाय, पण ह्या गमावलेल्या सामन्यातनं बरंच काही आपण मिळवलंय। विजय स्टार सारख्या बलाढ्य संघासमोर आपण जेव्हा ती फाईट केली आहे ना, ती फाईट हे सांगून जात आहे की हा सीझन तुमच्याही नावावरती राहू शकतोय। कुठे आपण कमकुवत पडतोय त्यावरती काम करा, प्रॅक्टिस करा, सराव करा। प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आणि ते परफेक्ट केल्यानंतर तुम्हीही चांगला क्रिकेट हा खेळू शकतायत। या सीझनमध्ये सुरुवात चांगली झाली आहे आणि पाहूयात आता या सीझनमध्ये येणाऱ्या ह्या दोन्ही टीम्स ज्या मैदानाच्या आतमध्ये आहेत, एकदंत स्टार आणि मंगलमूर्ती, या दोन्ही टीम्सची सुरुवात कशी होत आहे। आणि येस, सगळ्यांनाच विनंती असते थोडंसं सहकार्य करा। अगदी शेवटची मॅच देखील, मेगा फायनलची मॅच देखील 4 षटकांची व्हावी ही आमच्या सगळ्यांचीच इच्छा आहे आणि फक्त 9 वाजेपर्यंतची अवधी आहे। 8 वाजेपर्यंत मॅचेस संपल्या पाहिजेत। उर्वरित अर्ध्या तासामध्ये बक्षीस वितरण सोहळा देखील झाला पाहिजे। मंगलमूर्ती विपक्ष एकदंत स्टार, या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये मॅच पाहायला मिळणार आहे आपल्याला। समोर कोण आहे तर सलामीला आपल्याला साई पाहायला मिळतोय आणि साई सोबतच प्रांजल आहे। निखिल गोलंदाजी टॅग प्रणय पाहायला मिळतोय। वेट साई आणि प्रणय कदम पाहायला मिळतात आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरती। निखिल एक अष्टपैलू खेळाडू ज्यांनी काही सीझन्स पहिलेच आपल्या नावाला अगदी साजेशी असं काम केलंय, साजेशी असं कार्य केलंय। समोर देखील आव्हान तेवढंच मोठं आहे। साई सारखा बलाढ्य बॅटर, पहिलाच बॉल आणि साईच्या नावाची ओळख। पहिल्याच बॉलवरती स्क्वेअर कटचा लाजवाब देखना, अगदी प्रेक्षणीय, डोळ्याचं पार न फेडणारा फटका त्याच्याच बॅटमधून आलाय आणि तोही पहिल्याच बॉलवरती आलाय। व्हॉट अ स्ट्रोक, अप्रतिम करेक्शन। पहिल्याच बॉलवरती निखिलचा खरपूस समाचार घेतलात। पाहूयात निखिलचा कमबॅक होतोय की अजून एक चांगला फटका साईच्या बॅटमधून पाहायला मिळतोय। यावेळी देखील पुन्हा एकदा पुढे सरसावून लॉंग ऑनला बीट करत असताना खराब क्षेत्ररक्षण पाहावं लागेल। अगदी समोरून चेंडूने उसळी घेतली आहे। चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, पण अंदाज बांधणं गरजेचं आहे। टेनिसचा बॉल, त्याची उसळी, टप्पा पडल्यानंतर किती राईज होईल, किती खाली बसेल, या सगळ्यांचा अंदाज बांधणं गरजेचं आहे आणि साईला तो लकी चौकार मिळतोय। 2 चेंडू 2 चौकार नक्कीच मिळतात साईला देखील। साईच्या नावावरती देखील अनेक विक्रम आहेत। जयरागे आयोजित क्रियांश 11 या चषकामध्ये देखील 6 चेंडू 6 चौकारांचा विक्रम या खेळाडूच्या नावावरती राहिलाय आणि अनेक वेळेस असे कारनामे त्यांनी देखील केलेत। तसाच खेळ आणि तसाच चांगला खेळ त्याला देखील करून दाखवावा लागणार आहे। समोर देखील आव्हान मोठं आहे। निखिल देखील जाणला जातो चांगल्या गोलंदाजीसाठी।
पुढे जाऊन स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न केला होता, पण इथे यष्टीरक्षकाने देखील चूक केली आहे. चूक केली नक्कीच. बॉल हातामध्ये येण्याच्या अगोदरच यष्ट उद्ध्वस्त केल्यात. चांगला प्रयत्न डान्सिंग डाऊन द ट्रॅक. त्यावेळी आपण पाहतो ना की गोलंदाजांनी खूप चांगलं कार्य केलंय. गोलंदाजांनी काय केलं, टप्पा अगदी खेचून ठेवला, रोखून ठेवला, बांधून ठेवलाय बॅटरला. गुड बॉलिंग, चांगलं कमबॅक. गोलंदाजासाठी किती कठीण कार्य असतं पहा. 6 बॉलमध्ये पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार जरूर आलेत, पण तरी देखील कमबॅक. क्रिकेट हा खेळ कमबॅकचाच आहे आणि कमबॅक करण्यासाठीच जाणला जातो. निखिल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. राईट आर्म राऊंड विकेटने मारा करेल. समोर साई त्याला फेस करण्यासाठी पॉपिंग क्रिशच्या आतमध्ये बॅट रुवली आहे. पुढचा बॉल अजून एक चांगला स्ट्रोक आहे का, पकडण्याचा प्रयत्न, आवश्यकता होती का, आवश्यकता याची होती का, कारण बॉल सरळ चाललेला सीमारेषेच्या बाहेर. हात लागला नसता, स्पर्श झाला नसता तर साई तंबूच्या आतमध्ये पाहायला मिळाला असता. तसं झालेलं नाहीये. हाताचा स्पर्श झालाय आणि बघा तो स्पर्श खूप चांगला होईल साईसाठी. तो मंगलमूर्ती संघासाठी ठरलाय. सीजनची सुरुवात होत आहे ना, अगदी पहिली स्पर्धा आहे. श्रद्धांजली चषकामध्ये आपण आहोत. श्रद्धांजली देण्यासाठी आपण सगळ्यांनी हे कार्य केले आणि काय सुदृढ कार्यभार इथे आपण पाहू शकतो. तीन चौकार आतापर्यंत आल्यात, त्यातील एक अप्रतिम होता, 2 चुका झाल्यात. हे देखील उल्लेख करणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षकांनी साथ दिलेली नाहीये निखिलची आतापर्यंत, पण त्यांना देखील साथ देणं गरजेचं आहे. एक सुटलाय, हरकत नाहीये, पुढचं पकडणं हे काळाची गरज. हा क्रिकेटचा खेळ. इथे देखील बॉलला लीफ केलाय, चांगला लीफ केलाय. राजू आहेत मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये. आणि स्क्वेअरलेग पंचाच्या भूमिकेमध्ये प्रेम यांना देखील आपण पाहतोय. जे रागाई संघाचे हे दोन्ही खेळाडू इन ऍक्शन देखील पाहायला मिळतील आपल्याला, पण सगळ्यांकडूनच यावेळी कनेक्शन चांगलं आहे. आता जागा नाहीये. हा मनगटातली ताकद आहे, हा मनगटाच्या साईचा फटका आहे आणि हा साईचा फटका आहे. काय स्ट्रोक खेळलाय. संधी देताय कुणाला तर संधी आपण एका चांगल्या बॅटरला देताय आणि त्या संधीचं सोनं करणं त्याला येत आहे. अनेक वेळेस त्यांनी केलंय आणि आताही त्यांनी करून दाखवलंय. 5 बॉल झालेत, 5 बॉल वरती 1 डॉट आलाय, 4 चौकार आल्यात. वा, काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम दर्जेदार खेळ आपण पाहतोय, दर्जेदार बॅटिंग आपण पाहतोय. निखिल शेवटचा चेंडू, गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज आहे. तो शेवटच्या नावावरती राहणार आहे का. पुन्हा एकदा ड्राईव्ह स्ट्राईक, चांगला लाजवाब फटका. आता चांगली फिल्डिंग होते, अप्रतिम फिल्डिंग होते. कमबॅक झालेला आहे, षटक संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती लागल्यात. नाराज आहे निखिल आणि नाराज असणं देखील ना मित्रांनो चांगलं आहे. त्याला माहिती आहे की 2 चौकार जे इथे गेले ते दोन्ही चौकार अडवण्यासारखे होते. ते दोन्ही चौकार, एक लॉंग ऑन वरती झालेली चूक, त्यानंतर काव कॉर्नर वरती झालेली चूक. त्यामुळे साईला तो कॉन्फिडन्स मिळाला. जर साई बादही झाला असताना तर मॅचचं समीकरण वेगळं पाहायला मिळालं असतं. चला थोडंसं स्पीडअप करा. एकदंत स्टार धवल येतोय, नवीन गोलंदाज. संपूर्ण टीमची ना प्रचंड मेहनत असते. एकदंत स्टार या टीमचा मी उल्लेख करू इच्छितो. या टीमनी अगदी रोज आपण यांना पाहतोय, आठवड्यातले किमान 4 ते 5 दिवस याच मैदानावरती ते सराव करत असतात. ज्याला जसा वेळ मिळेल तसा येऊन ते सराव करत असतात. आपला नोकरी धंदा, आपला पेशा सांभाळून सराव नक्कीच करत असतात. इथे अजून एक पहिलाच बॉल अतिरिक्त स्वरूपाचा व्हाईट बॉल येतोय. धवल आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. धवल देखील ओळख राहिली आहे धवलची चांगली गोलंदाजी करणं. अजून एक व्हाईट बॉल आलाय. सातत्याने बॅक टू बॅक दोन्ही चेंडू व्हाईट आल्यात. तिसराही व्हाईट बॉल आलाय. 3 चेंडू व्हाईट आल्यात आणि तिन्ही चेंडू धवलनीच फेकलेत. तिन्ही चेंडू अगदी आपण ऍक्शन रिप्ले पाहिलात आपल्या टीव्ही स्क्रीन वरती ना, तिन्ही चेंडू अगदी पिचिंग लेगस्टम्पच्या प्रचंड बाहेर तिकडला सरळ चेंडू निघाला. धवलला काय अपेक्षित आहे, धवलला तो टर्न, तो स्पिन अपेक्षित आहे, तो त्याला मिळत नाहीये. पुढचा बॉल इथे स्क्वेअर कटचा प्रयत्न केला होता. लाऊड अपील आणि पहा साईची विकेट आहे ना. मैदानाच्या आतमध्ये 11 खेळाडू आहेत, त्या 11च्या 11 खेळाडूंनी अपील केली आहे पंचांकडे. महत्वाची विकेट आहे, खूप महत्वाची विकेट आहे. त्यांना देखील माहिती आहे पहिला जीवनदान दिलंय, आता देऊन चालणार नाहीये. आता सर्वस्व इथे पणाला लावणं गरजेचं आहे. बघा ते सर्वस्व लावतात का पणाला. धवलनी देखील चांगला चेंडू हाताळला. यावेळी ऑप्शनच्या प्रचंड बाहेरच्या दिशेला पिचिंग सरळ निघाला. पुढचा बॉल आणि अजून एक चूक. आता कुणी केली आहे तर आता निखिलने ती चूक केलेली आहे. लॉंग ऑन रिजन वरती पुन्हा एकदा अजून एक संधी मिळते साईला.
सीझनची सुरुवात आणि त्या सीझनच्या सुरुवातीमध्ये ना नशीब घेऊन आलाय, पण नसीब भी बहादूर काही साथ देतीये मित्रांनो. तुम्ही बहादूर सारखं खेळा, तुम्ही लढा, तुम्ही लढाव्यासारखे लढत राहा, तुमचा स्ट्रोक चांगला खेळत राहा, तुमची बॅटिंग चांगली करत राहा, तुमचा खेळ चांगला करत राहा आणि नशीब ही तुमची साथ देऊ शकतं. तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. पण किती वेळा 2 संध्या दिल्यात, तिसरी मिळेल का? डबल, चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक. 3 सातत्याने व्हाईट बॉल आल्यानंतर 2 चांगले चेंडू त्यांनी देखील हाताळलेत. इथे देखील पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन प्रणयच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. बॉल देखील अगदी गिरकी खात डीप बॅकवर्ड पॉइंट वरती गेला. एकच धाव त्याला देखील मिळणार आहे. 23 धावा धाव फलकावरती लागल्यात. आता नक्कीच तो सूर मिळालाय, ती लाईन मिळाली, तो लेंथ मिळाली आहे. 3 बॉल लीगल फेकल्यात, त्यावरती फक्त 2. पहिले 3 वाईडही. इथे अजून एक आलाय का? तर येस, बचावात्मक गोलंदाजी. कारण धवलला देखील माहिती नाही की आर्क मध्ये जर बॉल पोहोचला आणि आर्क मध्ये जर चेंडू त्याला मिळाला तर आर्कच्या बाहेर, मैदानाच्या बाहेर पोहोचवण्याची कुवत त्याच्याकडे देखील असणार आहे. चला थोडंसं स्पीडअप देखील करा. अजून एक वाईट आला. षटकातील हा 4था वाईट. 24 धावा धावफलकावरती झाल्यात. धवल विपक्ष साई. ही लढत पाहायला मिळते. यावेळी चांगला स्ट्रोक आणि पुन्हा एकदा थोडासा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. लॉंगन वरती निखिलला पुन्हा एकदा बॉल बीट करतोय आणि साईच्या बॅटमधून अजून एक चौकार पाहायला मिळतोय. 28 धावा धावफलकावरती. गावदेवी कोपर संघाचा विक्रांत, त्याचा उल्लेख करणं गरजेचं. 8 चौकार त्याच्या त्या वैयक्तिक खेळामध्ये आपण पाहिलेत. आतापर्यंत साई खेळतोय आणि साईच्या बॅटमधून आपण पाहतोय किती तर 5 चौकार त्याच्याही बॅटमधून आल्यात आणि 22 वैयक्तिक या धावेंवरती साई खेळतोय. 2 संध्या जरूर मिळाल्यात, पण संधीचं सोनं करणं हे आपल्याला आलं पाहिजे आणि ते करतोय साई. धवलच्या या षटकामध्ये आतापर्यंत चेंडू झाले 4. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. एक दंत स्टार सारखं त्यांना खेळावं लागणार आहे. इथे देखील अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण. काव कॉर्नर वरून खेळाडू आलाय. एकच धाव दिले. देवेंद्र आहे आणि देवेंद्रला माहिती आहे आता इथून ना फिल्डिंगचे स्टँडर्ड्स आपल्याला उंचावे लागणार आहेत. संघ नक्कीच थोडासा बॅकफुटला आहे, पण एक छोटासा एफर्ट, एक चांगला प्रयत्न आपण केलात, संपूर्ण संघाला आपण ती बॅकिंग देऊ शकतो. संपूर्ण संघाचं मनोबल आपण वाढवण्याची ताकद ठेवू शकतोय. एक चांगला एफर्ट, एक विकेट, पार्टनरशिप ब्रेक आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक. कारण क्रिकेटच्या खेळाने हे शिकवलंय की कमबॅक आणि फक्त कमबॅक आपल्याला करावंच लागतंय. धवल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. शेवटचा बॉल, फटका फसलाय. वळण घेतोय, बॉल वळण घेतोय. बॅकअप करण्यासाठी सिद्धेश आहे, तुषार आहेत. सिद्धेशनी बॉल पकडलाय, फेकी केली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावा लागल्यात धावफलकावरती. 15च्या सरासरीने 30 धावा लागल्यात. टीम मीटिंग नकोय, प्रत्येक षटकामागे आपण टीम मीटिंग घेऊ नका. एकदंत स्टार ही विनंती आहे. फक्त 15 मिनिटांमध्ये संकेत आपल्याला 4 षटकं संपवायच्यात. जर ती आपण संपवले नाहीत, येस टाइमर चालू आहे, जर आपण त्याचं पालन केलं नाही तर आपल्याला पुन्हा एकदा पेनलाइज करण्यात येऊ शकतंय. चांगली बॅटिंग झाली आतापर्यंत. जर खेळाचा आपण विचार केला ना तर साईची बॅटिंग चांगली झाली आहे, जरूर झाली आहे, पण 2 संध्या देखील त्याला मिळाल्यात. इथून आता जर आपण एकदंत स्टार संघाचे खेळाडू असाल, त्यांचे चाहते असाल तर काय हवंय आपल्याला? हवंय की गोलंदाज येईल, गोलंदाजी मार्कवरती येईल, आल्यानंतर डॉट बॉल फेकेल, जास्तीत जास्त साईला स्ट्राईक पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करेल आणि आता इथून जर संधी मिळाली ना तर मिळालेल्या संधीचं सोनं तुम्हालाही करावं लागणार आहे. एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट तुम्हालाही द्यावा लागणार आहे. 100% कमिटमेंट तुम्हालाही मैदानाच्या आतमध्ये द्यावी लागणार आहे. ऋषी येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. ऋषीची देखील ओळख राहिली आहे. अष्टपैलू खेळाडू, चांगला खेळ. आणि इथे प्रणयच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक आलाय. टॅप केलंय बॉलला. टॅप करत असताना मैदानाच्या बाहेर अगदी व्यासपीठाच्या डाव्या बाजूला येतोय चौकार. प्रणय देखील म्हणतोय साईनी मारलेत, हरकत नाहीये. माझ्यातही कुवत, स्किल, टेम्परामेंट, फायटिंग हे सगळं माझ्याही बॅटमध्ये, माझ्याकडे चांगले स्ट्रोक्स आहेत आणि त्यातीलच एक दर्जेदार स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. चौकार. पुढचा बॉल. यावी बचावात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. अगदी त्या आर्क मध्ये जो चेंडू पहिला फेकला होता त्या आर्कच्या थोडासा बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला. ऑप्शनच्या बाहेर वळण घेतलं, वाईट बॉल आलाय. 35 धावा लागल्या धावफलकावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने. वा, अप्रतिम. पाऊची ओळख प्रणय कदमचा ट्रेडमार्क हा शॉट पाहायला मिळतोय. जागा बनवली, थोडासा रूम पुन्हा एकदा क्रिएट केला, टॅप केलाय, ऑन रिजनला केला आणि मिड विकेटच्या सरळ बाहेर चेंडू निघून गेला. आणि या सगळ्या मागे ना कौतुक करायचं तर त्या सिमेंटच्या खेळपट्टीचं. ती खेळपट्टी जी आपण
थोडीशी रंगरंगोटी देखील त्यावरती करण्यात आली आहे. काल संपूर्ण आपण पाहतोय की गट्टा 11 मी डोंबिवलीकर या संघाने घेतलेली ती मेहनत आणि ती मेहनत देखील आज फलफुळते. चला थोडंसं स्पीडअप करा. 2 बॉल 2 चौकार आलेत का? 2 बॉल 2 चौकार जरूर आलेत. बघा तिसरा येतोय का? आणि तिसऱ्याचाही प्रयत्न केला होता पण चातुर्य गोलंदाजाकडे पाहायला मिळत आहे. ऋषी देखील म्हणतोय मी देखील काय कच्च्या गुरुचा खेळाडू नाहीये, माझ्याकडे देखील ते चांगले चेंडू आहेत, तो टर्न आहे, तो चांगला टप्पा आहे. आणि इथे देखील पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण झालंय. अजून एक बॉल जो सहजरित्या फील्ड करून पकडून फक्त फेकायचा होता तर मैदानाच्या बाहेर निघाला. एकवटायला लागेल. एक जी छोटीशी आपण टीम मीटिंग कॉल करतो ना, ती टीम मीटिंग आपल्याला कॉल करत असताना एकच सांगावं लागेल, कॉन्फिडन्स द्यावा लागेल. प्रत्येकाच्या पाठीवरती ती मायेची थाप द्यावी लागणार आहे की आतापर्यंत झाले हरकत नाहीये, जे झालं ते गेलंय. आता इथून मोमेंटम आपल्याला कॅपिटलाइज करावाच लागणार आहे. प्रणयच्या बॅटमधून देखील 3 चौकार पाहिलेत, सलग नाही आलेत पण 3 आलेत जरूर. धावतायत 43 झालेत धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे. स्विचेट करण्याचा प्रयत्न खेळाडू तैनात आहे. चांगली फिल्डिंग झाली आहे आणि प्रथमेश आहे आणि प्रथमेश देखील पाहतोय ना, प्रथमेश देखील पाहणी करतोय खेळपट्टीची. त्याला देखील सीझनची सुरुवात चांगली करायची आहे. त्याला देखील माहिती आहे आता इथून गोलंदाजांनी थोडंसं कमकुवत कार्य केलंय, थोडंसं खराब झालंय जरूर कार्य, पण मला बॅटिंग चांगली करावी लागणार आहे. या सगळ्यांची पाहणी तो आता तिथेच करतोय. कवच रिजनवरती तैनात आहे. त्यांनी चूक केलेली नाही. एक चांगला खेळाडू, एक चांगला फिल्डर आणि दर्जेदार बॅटर देखील आहे. एकदम स्टार या संघाचा दिल धडकन म्हटलं जातं त्याला. चांगली बॅटिंग करण्यासाठी जाणला जातो. ऋषी पुढचा बॉल घेऊन फेस करेल साई. लीफ केलाय यावेळी देखील येस चांगला लीफ केला. पंचांचे दोन्ही हात समांतर, म्हणजेच काय तर अवांतर स्वरूपाची ती एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये ऍड होणार आहे. यावेळी देखील स्क्वेअर कटचा प्रयत्न केला. योग्य तो टप्पा पडल्यानंतर सरळ निघालाय बॉल. चांगलं यष्टीरक्षण आणि षटक क्रमांक 3 संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 45 धावा जरूर लागल्या धावफलकावरती, पण अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चला एकदंत स्टार विनंती आहे, प्लीज टीम मीटिंग कॉल करू नका. 15 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 4 षटकं फेकणं गरजेचं आहे. लक्ष्मी 11 विपक्ष मोरिया 11. कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये जर आपण रिपोर्टिंग नाही केली तर आपल्याला 2 धावांची पेनल्टी असणार आहे. याची देखील आपण नोंद करून घ्या. लक्ष्मी 11 विपक्ष मोरिया 11. बघा आपल्या दिलेल्या शेड्यूल पासून आपण नक्कीच 1.5 तास संकेत 1.5 तास आपण मागे आहोत, पण तोही आपण कव्हर अप करू शकतोय जर आपण अशी साथ देत राहिलेत. प्रत्येक सामना अगदी 15 मिनिटाच्या आतमध्ये प्रत्येक इनिंग जर संपली तर नक्कीच आपण 9च्या अगोदर बक्षीस वितरण सोहळा देखील करू शकतोय. लक्ष्मी 11चे कॅप्टन आलेत राजेश खंडागले. मोरिया 11चे कॅप्टन. इथे देखील फुलटॉस चेंडू आहे, गॅप मध्ये गेलाय, सरळ गेलाय, स्ट्रेट बॅटने खेळलाय. अप्रतिम. प्रणय कदम का सलामीला त्याची निवड होते, का सातत्याने मंगलमूर्ती या संघाचं भविष्य त्याला म्हटलं जात आहे ना, ते सिद्ध करत असताना आपल्या बॅटिंगनी. मोरिया 11 टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करा. पुढचा बॉल यावी देखील अगदी समोर खेळलेत. कवच रिजन वरती खोदून काढलाय. यॉर्करचा वापर केला होता गोलंदाजांनी. देवेंद्र गोलंदाजी मार्क वरतेत आणि देवेंद्रला देखील माहिती आहे चांगली गोलंदाजी करणं त्याला देखील आता आवश्यक आहे. संघाचं अर्धशतक पूर्ण झालंय. एकदा जोरदार टाळ्या नक्कीच मंगलमूर्ती टीमसाठी झाला पाहिजेत. 50 ऑन द बोर्ड. 50 धावा पूर्ण. ओहो, चक्री शैलीची गोलंदाजी, वेग प्रचंड चेंडूवरती, चांगलं कलेक्शन, चांगली फिल्डिंग होते. आता तुषारच आहे आणि तुषारनीच पुन्हा एकदा चांगला चेंडू अडवलाय. जे झालंय ते गेलंय, जो बीता वो बीत गया आणि आता इथून चांगलं त्यांना करत राहावं लागणार आहे. चांगली फिल्डिंग, एकच चौकार आलाय. 3 चेंडूंवरती आतापर्यंत 6 दिलेत. पुढचा बॉल, चांगली गोलंदाजी, चांगलं यष्टीरक्षण. पुन्हा एकदा बॉल आणि हात याचा थोडासा का असेल तो संपर्क झालाय. चांगली फेकी झाली आहे. यालाच म्हणतात टीमवर्क. या टीमवर्क दाखवणं आता इथून गरजेचं आहे. शेवटच्या षटकामध्ये का असे ना, पण मित्रांनो हे विसरणं ही चालणार नाही ना. काहीतरी ही सीझनची सुरुवात आहे, ही पहिलीच स्पर्धा आहे. पहिल्या स्पर्धेमध्ये चुका जरूर होऊ शकतात. त्या चुका सुधारवण्यासाठी संपूर्ण सीझन आपल्याला मिळणार आहे, पण त्यामधून पॉझिटिव्ह घेणं गरजेचं आहे. आपण कुठे चुका केला त्यावरती काम करणं, त्यावरती सराव करणं. यावेळी देखील वाईट बॉल आलाय. चांगलं यष्टीरक्षण, वेग 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 प्रचंड देवेंद्रकडे, पण त्या वेगेवरती नियंत्रण असणं देखील तेवढंच गरजेचं आहे. 53 धावा लागल्या धावफलकावरती. पुढचा बॉल फुल टॉस चेंडू आहे आणि इथे बेधडक साईच्या बॅट मधून अजून एक येतोय, दणदणीत येतोय, चौकार आलाय. व्हाट अ स्ट्रोक.
फुलटॉस देण्याची चूक आपण साईला करू शकत नाहीयेत. अप्रतिम फटका आहे. 57 धावा धावफलकावरती लागल्यात. गावदेवी कोपर संघाने 56 केलेल्या. 57 धावा इथे लागल्यात आणि इथे काय झालंय पंचांकडे सगळ्यांच लक्ष लागून आहे. काय एक्स्ट्रा आहे की मग बॅटला लागलाय बॉल. येस बॅटला बॉल लागलाय. साईच्या बॅटला तो बॉल लागलाय आणि बॉल सरळ निघून गेलाय. धन 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 करत सीमारेषा पार आलाय चौकार. हायेस्ट स्कोअर एकदा जोरदार टाळ्या मंगलमूर्ती संघासाठी झाल्या पाहिजेत. एकत्रित केल्यात त्यांनी किती तर 61 धावा बनवल्यात आणि जिंकण्यासाठी बल मोठं डोंगरा एवढं लक्ष ठेवलंय. एकदंत स्टार ह्या संघासमोर 63 धावेंचं. चला टॉस करूयात आपण. लक्ष्मी 11 आणि मोरिया 11 दोन्ही टीमचे कॅप्टन्स. ओ रोहन आणि राजा या दोघांमध्ये मॅच असणार आहे. मागचा सीझन एका टीम मध्ये खेळणारे हे दोन्ही खेळाडू या सीझन मध्ये प्रतिस्पर्धी म्हणून सुरुवात त्यांची होते. लक्ष्मी 11 पेक्षा मोरिया 11. हाय व्होल्टेज मॅच असेल. टॉस जिंकलाय लक्ष्मी 11. ओके एक ओव्हर संपण्याच्या अगोदर डिसिजन आमच्यापर्यंत येऊ द्या. आणि हीच तर मजा आहे ना की गेले 3 वर्ष 2 वर्ष का असे ना एका टीम मध्ये खेळणारे खेळाडू आता यावेळी स्ट्रॅटेजी मध्ये थोडेसे चेंजेस आहेत. कोणीतरी टीम्स स्विच केल्यात. कोणाला तरी आपली कुवत सिद्ध करण्यासाठी दुसऱ्या टीमचा सहारा घ्यावा लागतोय. हरकत नाहीये पण क्रिकेट खेळत राहणं तेवढं गरजेचं आहे. कारण दिवा डोंबिवली अंडरम क्रिकेट आणि ते असोसिएशन आणि त्याच्या संकल्पनेतून ही स्पर्धा देखील आपण पाहतो. एक भावपूर्ण श्रद्धांजली आकस्मिक निधन ज्याचं झालं. सुरेंद्र लोखंडे उर्फ गट्टे आपल्या सगळ्यांचाच लाडका असं व्यक्तिमत्व तो आज आपल्यात नाही आणि त्याच्या श्रद्धांजली वाहण्यासाठी हे कार्यक्रम आपण पाहतोय. आणि पहा अजून एक सूचना जी पुन्हा एकदा मी तुमच्या समोर घेऊन येतोय. या सीझन मध्ये जो खेळाडू ज्या टीम मध्ये आता या स्पर्धेमध्ये सुरुवात करतोय त्याला सलग 2 सीझन त्याच टीम मध्ये खेळावं लागणार आहे. आपण टीम स्विच किंवा चेंज करू शकत नाहीये. म्हणजेच काय तर 2 वर्ष 2026 2027 चे सीझन आपल्याला एकाच टीम मध्ये खेळावे लागणार आहेत. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. मंगलमूर्तीची एक्सप्रेस गोलंदाजी ट्रॅकवरती आली आहे. एक्सप्रेस रुळावरती आली आहे पण समोर आव्हान मोठं आहे. आपण पाहिलं होतं की गावदेवी कोपर आणि विघ्नहर्ता कोपर या दोन्ही संघांमध्ये मॅच चुरशीची झाली होती. इथे प्रथमेश आहे आणि प्रथमेशला देखील माहित आहे त्याला शेवटपर्यंत खेळावं लागणार आहे. बिट्टू त्याच्यासमोर त्याची साथ देण्यासाठी संघाचं नेतृत्व करणं ही त्याची ओळख राहिली. आता इथून त्याला बॅटिंगनीही नेतृत्व करावं लागणार आहे. कॅप्टन शुड ऑलवेज लीड फ्रॉम द फ्रंट आणि तसं काहीतरी त्याला आता करून दाखवावं लागणार आहे. बॅटनी करून दाखवावं लागणार आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. हो हा बॉल सचिन गोलंदाजी ट्रॅकवरती. मंगलमूर्ती एक्सप्रेस ज्या नावाने त्याची ओळख आहे. पहिला बॉल चांगला हाताळला त्यानंतर अगदी लक्ष्याच्या बाहेर सरळ निघाला. साईचं चांगलं यष्टीरक्षण. वाईट जरूर आहे. एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये ऍड. आणि अजून एक वाईट बॉल आलाय का. येस अजून एक वाईट बॉल आलाय. राजू आहेत मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. सलगचे 3 चेंडू इथे स्क्वेअर आलेत आणि यावेळी देखील एक चांगला चेंडू पण हलक्या हाताने फक्त फ्लिक ऑफ द रेस्ट पुश केलाय बॉलला. लॉंग ऑन वरती चांगलं क्षेत्ररक्षण. अनिकेतचं राहिलंय. प्रथम स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल यावेळी पंचांकडे सगळ्यांच्याच नजरा लागून आहेत. पंचांनी दोन्ही हात पुन्हा एकदा समांतर केलेत. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला. ही मॅच देखील ना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जाणार या ती मात्र शंका नाहीये.
यावेळी आलाय चौकार, तो देखील अगदी समोरचा बॉल होता, पुण्यातला चेंडू होता आणि प्रथमेश म्हणजेच पतू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि पतू जोपर्यंत आहे ना मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण संघाची आशा पल्लवित आहे. त्यांना माहित आहे पतू आहे तर शक्य आहे, मुमकिन आहे आणि त्याला खेळावं लागणार आहे टीमसाठी. अजून एक चांगला स्ट्रोक, तो देखील ऑन रिजनला साई आहे. चांगली संरक्षण इथे देखील झालंय, चांगली फिल्डिंग, एकच धाव मिळणार आहे आणि 5 चेंडू आणि 11 धावा धावफलकावरती झाल्यात. 4 बॉल झालेत. येस 4 बॉल झालेत. विकास स्ट्रायकिंग एंडला. यावेळी देखील ब्लॉकहोलचा बॉल होता आणि त्या ब्लॉकहोलच्या बॉलला खोदून काढलाय. हेलिकॉप्टर उडत नाहीये, हा हेलिकॉप्टर जमिनीशी लगत चाललाय आणि तो सीमारेषेच्या बाहेर निघालाय. ओहो, तुम्ही मारलात पण आम्हीही मारू शकतोय हे सिद्ध करत असताना अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये, तेही कोणाच्या विरोधात, सचिन दुरीच्या विरोधात ते सिद्ध करून दाखवलंय. असं म्हटलं जातं ना, मंगलमूर्तीची ही बुलेट ट्रेन आहे, त्या बुलेट ट्रेनवरती आपल्या फटक्यांनी अगदी ब्रेक लावण्याचं कार्य केलंय विकासनी आणि प्रथमेशनी. गुड बॅटिंग. 5 चेंडू आणि 15 धावा झाल्या धावफलकावरती. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. पहिली ओव्हर मोठी येणं गरजेचं होतं आणि ती पहिली ओव्हर मोठी बनवण्याचं कार्य इथे केलंय. लॉंग ऑफ वरती चांगली फिल्डिंग, एकच धाव मिळाली आहे. गुड बॅटिंग, गुड बॅटिंग. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा लागल्यात धावफलकावरती, आपण पाहतोय 16 धावा लागल्यात आणि नक्कीच भावेश म्हात्रे यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. अगदी त्यांच्याने आमची देखील भेट झाली. त्या भेटीमध्ये त्यांनी देखील सांगितलं की आकस्मिक निधन जे सुरेंद्रचं झालं त्यावरती संपूर्ण नवापाडा असू दे, संपूर्ण डोंबिवली नगरी असू दे, ही अगदी एका शॉकमध्येच गेली होती आणि या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून देखील लक्ष शुभेच्छा येतात. थँक्यू सो मच भावेश सर. आपल्यालाही विनंती आहे, वेळ मिळत असेल तर आपण देखील स्पर्धेला भेट द्या. प्रणय आलाय गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल स्विच हिट केलाय आणि फक्त स्विच नाही केलाय, हा स्वीटही केलाय आणि हा चौकारही वसूल केलाय. हो, मॅचला मजा येणार आहे. लक्ष, टार्गेट आणि त्या टार्गेटकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. टार्गेट काय, लक्ष असणार आहे. आपण पाहतोय 62 धावेचं लक्ष आहे आणि त्या 62 धावेच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल ना तर तो असा करावा. ते करून दाखवलंय, विकासने करून दाखवलंय आणि त्याच्यासोबतच प्रथमेशही करून दाखवतोय आपल्याला. पुढचा बॉल इथे दडपणाखाली मोठ्या खेळाडूंना देखील अगदी थोडासा कमकुवत परफॉर्मन्स करताना पाहिली आहे, पण प्रणयकडे तसं होत आहे का? त्याच्याच मेडिसिन म्हणजे त्याचीच दवा आणि त्याचाच त्या मेडिसिनची चव इथे बिट्टू आणि पतू देत आहेत. चांगली बॅटिंग करतायत, खूप चांगली बॅटिंग करतायत. 22 धावा झाल्या धाव फलकावरती. 22 धावा लागल्यात. 65चं लक्ष असणार आहे. 22 झाल्यात. 4 षटकांची मॅच आहे. फास्ट क्रिकेट, फ्युरियस क्रिकेट, अंडरम क्रिकेट पाहायला मिळत आहे. इथे काय डेड बॉल आहे, मृत चेंडू, डेड बॉल. प्रणय गोलंदाजी ट्रॅकवरती. बॅटिंग सुदृढ झाली आहे पण अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याला आता बॅटिंगही चांगली करावी लागणार आहे. ओव्हर स्ट्रोक, वा, अभिवादन स्वीकारलंय. बघा, समोरच्या संघाच्या प्रेक्षकांनी देखील जर आपल्यासाठी टाळ्या वाजवल्या असतील ना तर मित्रांनो, आपला हा खेळ आहे, आपल्या ह्या खेळाचा दर्जा आहे. गुड बॅटिंग बिट्टू, अप्रतिम. विकासच्या बॅटमधून मनगटाच्या साईने पहा, अगदी डोळ्यांची पापणी जर तुम्ही लावली असेल ना तर तुमच्याकडून हा क्षण मिस झाला असेल, पण नसेल लावली तर तुम्हाला या क्षणाचा अनुभव मिळाला असेल. अगदी मनगटाच्या साईने फक्त फ्लिक ऑफ द रिस्ट. वा, काय मनगटाची कला आहे, कलात्मक फटका पाहायला मिळतोय. यावेळी नो बॉल आलाय. हे दडपण आहे का, हे प्रेशर आहे का? हे दडपण नक्कीच आहे. नो बॉल असणार आहे. नो बॉल आलाय. अगदी हातातनं बॉल निसटला आणि हा बॉल निसटलाय की मग ही मॅच निसटते, पण अजूनही कुवत आहे. मंगलमूर्ती संघाकडे अजूनही चांगले गोलंदाज आहेत. मॅच बॅलन्स आहे. पुढचा बॉल. यावेळी त्यांनी शेवटच्या क्षणाला फक्त लेट कट करण्याचा प्रयत्न केला. चांगली बॅटिंग, सेन्सिबल क्रिकेट. एक्स्ट्रास घेऊन खेळा, खराब बॉलवरती अटॅक करा, प्रहार करा, चांगल्या बॉलला सन्मान करा. हा क्रिकेट आहे आणि हा क्रिकेट आपल्याला खेळावंच लागणार आहे. जर बॅटिंगचा आपण विचार केलात ना तर चांगली बॅटिंग होत आहे. पुढचा बॉल, खूप चांगला स्ट्रोक, कव्हर ड्राईव्हचा लाजवाब फटका. धाव जरी एक मिळाली असेल तरी हा फटका आपण GTC लाईव्ह वाहिनीवरती सातत्याने पाहाल, यात ती मात्र शंका नाहीये. काय बॅटिंग करतायत पहा. 62चं लक्ष आहे पण फाईट होणार आहे. फाईट कशी होणार नाहीये. डोंबिवली अंडरम क्रिकेट. वाईट बॉल आलाय प्रणयवरती. थोडंसं का असेना पण तो दबाव पाहायला मिळतोय. 62 धावेचं लक्ष आणि त्याचा पाठलाग देखील सुरू आहे. धावा झाल्या 30 धाव फलकावरती. जवळपास अर्ध लक्ष झालंय. यावेळी देखील पुन्हा एकदा त्या मनगटाच्या साहाय्याने. वा बिट्टू वा, व्हाट अ स्ट्रोक. काय कनेक्शन, काय बॅटिंग होत आहे. प्रत्येक जण आपल्या जागेवरती टाळ्या वाजवतोय. त्या स्ट्रोक साठी वाजवतोय, त्या चौकारासाठी वाजवतोय. 1 to go.
एक चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असतात. धावा झाल्या 34 धाव फलकावरती आणि फक्त दुसरं षटक मार्गस्थ आहे. 62 झाले होते. अनेकांनी असं म्हटलं होतं 62 झालेत, या चेस होतील की नाही. मयूर सर देखील पाहतायत. वाह वाह, काय मॅच सुरू आहे, काय मॅच सुरू आहे. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक असणार आहे. प्रणय कदम विपक्ष विकास स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. डायरेक्ट हिट देखील लागलंय. पंचांकडे अपील होणार आहे. प्रेम आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. प्रेमनी अपील फेटाळून लावली आहे. हायकोर्टामध्ये निर्णय जात असतो सातत्याने. हायकोर्टाने अपील फेटाळली आहे. नॉट आउट आहे आणि आता समीकरणाकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे. सगळेच वाट पाहत आहेत की काय स्कोर बोर्ड आहे, किती अजून हव्यात. 35 झाल्यात. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि अजूनही 27 धावेंची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. 12 मध्ये 35 केलेत, 12 मध्ये 27 करायचेत. होतील का की नाही होणार. आणि त्यासोबतच ज्या चुरशीची मॅच सुरू आहे ना, आमच्या व्यासपीठावरती देखील तेवढंच चांगलं व्यक्तिमत्व इथे उपस्थित आहे. पंकज चौधरी इथे उपस्थित आहेत. मित्रांनो, एकदा सगळ्यांना विनंती असतं, जोरदार टाळ्या त्या व्यक्तीसाठी झाल्या पाहिजेत. आपल्या सगळ्यांसाठी आज संपूर्ण दिवसभरात जेवणाची व्यवस्था ज्यांनी केली, एक युवा उद्योजक आहेत आदिर्ता बँक्वेट हॉलचे सर्व आणि तेवढेच बंधुतुल्य मित्र. पंकज, या आपल्याला विनंती आहे, मुख्य व्यासपीठावरती या आणि इथे बसून मॅच एन्जॉय करा. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 27 धावा धाव फलकावरती बनवायच्यात. व्हॉट अ मॅच. विकास आहे समोर, आता साई. प्रणयला नक्कीच त्याच्याच औषधांची चव चाखवून दिली आहे, पण आता साई समोर तसं शक्य होणार आहे का. कारण साईकडे अनुभव प्रचंड आहे. मग ते आपण दिवा डोंबिवली गटातील क्रिकेट असू देत, व्यावसायिक गटातील क्रिकेट असू देत, हे सगळ्यांचा अनुभव साईकडे असणार आहे. साई ते मारू देईल का, विकास तो मारेल का, या सगळ्यांचं उत्तर मिळेल आपल्याला. इथे पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती स्वीप केलाय विकास आणि विकास पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. व्हॉट अ स्ट्रोक, व्हॉट अ स्ट्रोक. वाह. ऑस्ट्रेलिया संघाने 434 केल्या होत्या. साऊथ आफ्रिका जिंकेल असं कुणालाही वाटलं नव्हतं, पण प्रत्येक 434 धावेंसाठी 435 धावेची खेळी आहे आणि तशीच खेळी इथे विकासही आपल्याला करून दाखवतोय. प्रत्येक 62 धावेंवरती 63 ची खेळी आहे का, पण हे अजूनही जरतरचं उत्तर आहे. याचं उत्तर मिळालेलं नाहीये आपल्याला. साई गोलंदाजी ट्रॅकवर पुढे सरसवले. सेन्सेबल क्रिकेट यालाच म्हणतात. अपील पंचांकडे होते. प्रेम आणि राजू आपण पाहायला मिळतात. दोघं पंच इथे, दोन्ही पंच चर्चा करतायत. त्या चर्चेला उद्धान देखील आलंय, आपल्या चर्चेला देखील उद्धान आलंय. थर्ड अंपायर कडे जाऊयात आपण. ओके, चला तर मग GTC वाहिनीकडे आपण जाणार आहोत. तर विनंती आहे मॅनेजमेंट, येस संकेत आहेत, संकेत आपण पहा. आणि पंकज दादा आपल्याला विनंती आहे, या आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. पंकज चौधरी आपल्याला विनंती, या. मनपूर्वक आभार आपले देखील. आणि हे सगळं काही ज्या स्पर्धेमध्ये आपण पाहतो ना, प्रत्येकाने आपल्याकडून काहीतरी देण्याचा प्रयत्न केलाय आणि सुरेंद्रसाठी हा प्रयत्न केलाय. नक्कीच आजही पुन्हा एकदा सातत्याने आपण म्हणतोय की आपल्या सगळ्यांनाच विश्वास बसत नाहीये की आज सुरेंद्र सारखा एक खेळाडू, एक हिरा, अगदी नवापडा संघाला लाभलेला हिरा, एक अष्टपैलू खेळाडू आपल्यात नाही आणि त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी हे चषक आपण पाहतोय. काय झालं, काय डिसिजन आहे. फेअर डिलिव्हरी. ओके, फेअर डिलिव्हरी आहे. दाद मागितली होती आणि हायकोर्टाने ती दाद उचलून धरली आहे. फेअर डिलिव्हरी आहे. चांगला बॉल हाताळलाय, चांगला बॉल हाताळलाय. प्रथमेश विपक्ष साई अशी ही लढत पाहायला मिळणार आहे. एका दिशेला बिट्टूनी काम केलंय, इथे प्रथमेश करतो का हलक्या हाताने. अँकर रोल यालाच म्हणतात. जेव्हा आपण समोरचा बॅटर आक्रमक होतोय, समोरच्या बॅटरनी असं काहीतरी करून दाखवलंय ना जे अगदी अविस्मरणीय, तेव्हा आपला रोल काय, आपण षटकार चौकार मारायला जाऊ नका. आपण हलक्या हाताने खेळा, सिंगल घ्या, रोटेट करा, स्ट्राईक रोटेट करा, जास्तीत जास्त विकासला स्ट्राईक वरती येऊ द्या. ते आलेत. 41 धावा धावफलकावरती लागल्यात. नऊ चेंडू आणि 21 ची आवश्यकता आहे. मॅचला थोडासा गवसणे घालण्याचं कार्य केलंय साईनी.
स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची हलकीशी कडा लागते म्हणे आहे आणि चांगली फिल्डिंग झाली आहे. फेकी देखील केली आहे, त्याला देखील माहिती आहे फेकी करणं गरजेचं. फेकी केली आहे, पण इथून साईनी तो अनुभव त्याच्याकडे आहे, तो अनुभव संपूर्ण पणाला लावलाय. पहिल्या बॉलवरती चौकार जरूर आलाय, पण तरी देखील आता उर्वरित पुढच्या 3 बॉलमध्ये ना बॅटर्सला शांत ठेवलंय. फक्त सिंगल 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 आणि सिंगल्स दिल्यात आणि त्यामुळे मॅचला पुन्हा एकदा कलाटणी जाते. पहिल्या 2 षटकांमध्ये कुठेतरी असं वाटत होतं की एकदंत स्टार हा संघ सहज जिंकतोय का, पण पुन्हा एकदा साईची ओव्हर आणि साईच्या षटकामध्ये मंगलमूर्ती संघाचाही कमबॅक आलेला आहे. क्रिकेट हा खेळ कमबॅकचाच आहे. 8 चेंडू आणि 20 धावेची आवश्यकता आहे. चांगली पार्टनरशिप होत आहे, अगदी नाबाद खेळी दोन्ही सलामीचे सलामवीर करतायत. यावेळी फटका फसला, हेच तर ते दडपण होतं, हेच तर ते प्रेशर होतं. कारण या प्रेशर मध्ये प्रथमेशला माहिती आहे आता इथून या बॉलवर चौकार येणं ही खूप गरजेचं होतं. चौकाराचा प्रयत्न त्यांनी केला, पण ते चातुर्य साईकडे आहे. साईनी बॅटिंगही चांगली केली आहे आणि साई आता आपल्या टीमसाठी गोलंदाजीही तेवढीच चांगली करतोय. आणि त्यासोबतच भवानी स्पोर्ट्सचे सर्व म्हणजे विनायक दादा इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आणि बघा प्रेक्षकांनी जिथे पडदा पकडला त्यांना विनंती, प्लीज आपण पडदा सोडा. येस, थँक्यू. आणि राजा जाधव देखील उपस्थित आहेत. राजादा आपल्यालाही विनंती, आपणही या व्यासपीठावरती. व्हॉल्यूम कमी करू थोडा. ओके ओके, दुपारची वेळ आहे असं तर ही मॅच क्लोज आहे, या मॅच नंतर करूयात व्हॉल्यूम कमी आपण थोडासा, कारण सगळ्यांनाच मजा येते, हरकत नाहीये. मॅच ऑन. लक्ष्मी 11 मोरिया 11. लक्ष्मी 11 डिसिजन राजेश खंडागले फिल्डिंग घेत आहे. ओके, मॅच ऑन आहे. साई विपक्ष आता तुषार आलाय बॅटिंग करण्यासाठी आणि इथे या बॉलवरती देखील चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण सचिनचं राहिलंय. अपील होते, लाऊड 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 अपील होते. काय होते तर ओमकार इथे उपस्थित आहे आणि येस इथे चौकार आलाय. कसा आलाय तर जेव्हा बॉल अडवण्याचा प्रयत्न झाला तेव्हा पाय त्या लाईनीवरती होता आणि हा नशिबाचा चौकार मिळालाय. फेअर डिसिजन आहे, कारण अगदी आमच्या व्यासपीठाच्या समोरच होता. आणि हे जे खेळाडू आहेत ना, टीनू उपस्थित आहेत, विकी आहेत आणि ओमकार देखील आहेत, अंकेश आहेत, अमित आहेत, या सगळ्यांनी इथे पाहिलंय. बाबू देखील उपस्थित आहेत, बाबू मिस्त्री, याच्या देखील चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि पहा लक्ष्मी 11 आणि मोरिया 11 दोन्ही टीम्स आपल्याला विनंती आहे आपण आतमध्ये या आणि आपण स्टेजच्या उजव्या बाजूने आतमध्ये या. कुणीही पडदा क्रॉस करणार नाहीये, पडद्याच्या वरून कुणीही यायचं नाहीये. चौकार तर आलाय. षटक संपलंय का तर आमचे गुणलेखक आम्हाला सांगताय षटक संपलंय. धावा लागल्या धावफलकावरती 45 आणि जिंकण्यासाठी अजूनही लक्षाचा आपण विचार केला तर 46 लागल्या, क्षमा असू दे. आणि 6 बॉल जिंकण्यासाठी अजूनही 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता असणार आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 6 चेंडू आणि 16 धावांची अजूनही आवश्यकता असणार आहे. विकास स्ट्रायकिंग एंडला, ज्या विकासने आतापर्यंत आपल्या संघाचा विकास केलाय आता करेल का. समोर गोलंदाज देखील मन्या मनोज. पहिलाच बॉल पहिला चेंडू, चांगला शॉट पाहायला मिळतो आपल्याला. स्वीप केला यावेळी, पण चातुर्य गोलंदाजाकडे देखील पाहायला मिळत होतं आपल्याला. टप्पा अगदी खेचून ठेवलाय, जणू काय त्या लाईनला त्यांनी पारखलंय. लाईनी वरती थोडासा पुढे बॉल टप्पा पडतोय. चांगली बॉलिंग, पहिल्या बॉलवरती सिंगल आलाय, पण तुषारकडे देखील तो कॉन्फिडन्स असणार आहे. तुषारला देखील माहित आहे ना की आपण इथून जर एक चौकार पहिल्या बॉलवरती मारलाय, पुन्हा एकदा तसं काहीतरी केलं तर मॅच मध्ये पुन्हा एकदा आपण कमबॅक करू शकतोय. मनोज गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. 5 बॉल आणि 15चा बचाव करायचा आहे. स्विचचा प्रयत्न केला होता, बॉल हवेमध्ये, चुकत नाहीये. विकेटचं पतन होत आहे. बिट्टू उभा आहे, तो एकटा उभा आहे, तो एका लढव्यासारखा उभा आहे, एका योद्धासारखा उभा आहे. तो काय मागतोय, तो मागतोय समोरच्या बॅटर करून थोडीशी साथ. चौकाराचा प्रयत्न तुम्ही करू नका, बॅट माझी बोलताय. तुम्ही सिंगल काढून स्ट्राईक रोटेट करा आणि माझ्या बॅटनी रन येऊ द्या. तसा प्रयत्न झालेला नाहीये. तुषार पहिल्या बॉलवरती जो नशिबाची साथ तुषारला मिळाली, चौकार मिळाला. सचिनचा चांगला प्रयत्न, पण तरी देखील त्याचा पाय अगदी बाउंड्री रोप वरती आला. तो चौकार तिथे मिळाला. तिथून मॅच पुन्हा एकदा सुरू झाली. असं वाटलं होतं की इथून मॅच पहिल्या काही षटकांमध्ये आपण पाहिलं ना, पहिल्या काही षटकांमध्ये अगदी 35 धावा 2 षटकांमध्ये होत्या. मॅच सहज सोपी सरळ पार होते का असं वाटत होतं. तसं झालं नाहीये. साई आला, साईनी चांगले षटक फेकले, विकेट घेतली, प्रथमेशला बाद केलं, मॅचला पुन्हा एकदा कलाटणी दिली. आणि आता समीकरण काय, 4 बॉल जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची आवश्यकता असणार आहे.
4 चेंडूंनी 15 धावांची आवश्यकता. स्वतःवरती आत्मविश्वास ठेवणं तेवढंच गरजेचं. ऋषी आलाय बॅकफुटला जाऊन. ऋषीला मोठ्या फटक्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, पण स्वतःची विकेट ऋषीने सॅक्रिफाईस केली आहे. ती करणं ही ती काळाची गरज आहे, ही त्या मॅचची गरज आहे. कारण बिट्टूला विकासला स्ट्राईक वरती आणावंच लागणार आहे. कारण विकासनी जे केलं ना आतापर्यंत विकासनीच केलंय आणि याच्याहून पुढेही विकासलाच करावं लागणार आहे. पाहूयात आता विकास करतोय का, विकासच्या बॅटमधून चांगला फटका येतोय का. पण आपण कौतुक इथे करत असताना ना मनोजचं कौतुक करणं थोडंसं राहिलं. का राहिलं? कारण मनोज अगदी शांतपणे आला. पहिले 3 चेंडू त्यांनी असे हाताळले, त्यावरती फक्त 1 धाव 2 विकेट त्यांनी मिळवून दिल्यात. मंगलमूर्ती संघाचा हा स्लॉग ओव्हरचा स्पेशलिस्ट गोलंदाज आहे आणि इथे देखील येस चांगली गोलंदाजी पहा. स्लॉग ओव्हरच्या स्पेशलिस्ट गोलंदाजांनी आपलं काम देखील अगदी त्या स्पेशलिस्ट सारखं केलंय. या बॉलवरती देखील सिंगल आली आहे. 48 धावा लागल्या धावफलकावरती. फक्त 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 to go. इथे बॅटची हलकीशी कडा लागते का तर यस पंचांचा बोट आकाशाकडे जातोय. साई चूक करत नाहीये. डबल बाद होतोय. विकेटचं पतन होतंय. वा अगेन्स्ट द रन ऑफ द प्ले. समोरून बॅटर आक्रमण करतायत, असू देत, आक्रमण होऊ देत. माझ्याकडे काय, माझ्याकडे माझे चांगले स्लोवर 1 चेंडू आहेत, माझ्याकडे चांगले लेंथ बॉल आहेत, माझ्याकडे चांगली गोलंदाजी आहे आणि ते सिद्ध करत असताना मित्रांनो नक्कीच मनोजसाठी देखील एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अंडर प्रेशर अशी गोलंदाजी करणं, स्लॉग ओव्हर मध्ये ती गोलंदाजी करणं खूप कठीण कार्य आहे. आणि इथूनच तर असं म्हणतो ना की एक चांगला खेळाडू सुपरस्टार खेळाडू बनतो, त्याची ही ओळख. लास्ट बॉल, शेवटचा बॉल, पण इथे चूक केली आहे. व्हाईट बॉल फेकला. चेंज केला ना. पुढचा बॉल, इथे देखील एक चांगला